सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माऊलींनो, आपण पाहत आहोत श्रीकृष्ण भाग 27. मागच्या भागात आपण अघासुराचा वध पाहिला. अघासुराच्या वधानंतर श्रीकृष्णांच्या सवंगड्यांनी त्या अघासुराच्या वधाची चर्चा जवळपास 1 वर्षापर्यंत का केली नाही, हा परीक्षित महाराजांना प्रश्न पडला आणि त्यांनी शुकदेवांना तो प्रश्न विचारल्यामुळे शुकदेव गोस्वामींचा उत्साह हा अतिशय द्विगुणित झाला आणि ते सांगू लागले की, राजा, तुझ्या या जिज्ञासूपणामुळे भगवान गोपालकृष्णांच्या दिव्य लीलांबाबतच्या विषयवस्तू ही सततच नवनवीन होत आहे. असे म्हटले जाते की आपली शक्ती, वाणी, मन, कर्ण हे नेहमीच गोपालकृष्णांच्या श्रवण कीर्तनात संलग्न करणे हाच एक भगवत भक्तांचा स्वभाव असतो आणि या स्वभावालाच कृष्ण भावना असे म्हटले आहे. आणि जो भक्त श्रीकृष्णांच्या श्रवण कीर्तनात सदैव तन्मय झालेला असतो, त्याच्याकरता ह्या ज्या विषयवस्तू आहेत ह्या कधीच निरस किंवा जुन्या होत नाहीत. हे जे दिव्य विषयवस्तूंचे भौतिक विषयवस्तूहून आगळे असे याचे वैशिष्ट्य आहे. बघा, आपण भौतिक विषयवस्तू ह्या एकदा दोनदा ऐकल्या तरी आपल्याला त्यामध्ये पुन्हा काही रस राहत नाही. त्या सगळ्या गोष्टी ह्या निरस बनतात. त्यांचे पुन्हा आपल्याला श्रवण सुद्धा करावेसे वाटत नाही. मनुष्याचा स्वभाव असा आहे की त्याला सदैवच नवनवीनता हवी असते, त्याला सदैव काहीतरी बदल हवा असतो. परंतु ही जी दिव्य विषयवस्तू आहे ही मात्र नित्यच नवनवायमान असते. याचा अर्थ असा की आपण परमेश्वराच्या विषयी कितीदाही जरी श्रवण केले, त्यांचे कीर्तन केले, तरी या गोष्टीमध्ये मनुष्याला कधीही थकवा येत नाही. उलट अशामुळे मनुष्याचा उत्साह हा अधिकाधिक वाढतच जातो आणि त्याला परमेश्वराचे श्रवण कीर्तन हे अधिकाधिक करावेसे वाटते. आपले जे आध्यात्मिक गुरु असतात त्या गुरूंचे हे नेहमीच कर्तव्य असते की गुरूंनी त्यांच्या प्रामाणिक आणि जिज्ञासू जे शिष्य असतात त्यांना सर्व रहस्यमय विषय हे नेहमीच विस्तृततेने समजून सांगावेत. आणि अशा प्रकारे शुकदेव गोस्वामींनी अघासुराच्या वधाच्या घटनेची चर्चा श्रीकृष्णांच्या सवंगड्यांनी 1 वर्षापर्यंत का केली नव्हती याचे रहस्य त्यांनी सांगायला सुरुवात केली आहे. तेव्हा शुकदेव हे परीक्षित महाराजांना सांगतात की, तुला हे रहस्य ऐकायचं आहे ना, तर तू आता ध्यानपूर्वक ऐक. भगवान गोपालकृष्णांनी जेव्हा अघासुराचा वध केला आणि त्या अघासुराच्या मुखातून त्यांनी त्यांच्या मित्रांना वाचवले, त्यानंतर त्यांचे सर्व सवंगडी आणि श्रीकृष्ण भगवान हे यमुनाकाठी आले. त्यावेळी श्रीकृष्ण त्यांच्या सवंगड्यांना म्हणाले की, प्रिय मित्र हो, पहा तर हा वालुकामय यमुनाकाठ किती सुंदर मऊ आहे. या ठिकाणी आपल्याला भोजन करण्यासाठी किती छान जागा आहे. या यमुनेच्या पाण्यामध्ये किती सुंदर कमळे सुद्धा फुललेली आहेत आणि या कमळांचा सुगंध कसा सर्वत्र दरवळत आहे. या वृक्षवेलींवरती किती सुंदर पक्षी हे त्यांच्या मधुर आवाजाने कूजन करत आहेत. या वृक्षवेलीतून उमटणारी ही जी पानांची सळसळ आहे आणि त्यामुळे त्यांच्यातून त्यांचा जो परस्पर उमटणारा प्रतिध्वनी आहे, या सर्वांचे सुंदर असे संमिश्रण मधुर स्वर या वृक्षवेलीने निर्माण केल्यामुळे हा जो सुंदर देखावा आहे त्याच्या सौंदर्यात हा मधुर आवाज अजूनच भर टाकणारा आहे. आणि आपल्याला या सर्व प्रकारामुळे आता खूप उशीर देखील झाला आहे. आपल्या सर्वांना भूक लागली आहे. तेव्हा आपण असे करूया की आपण आता या यमुना जळाच्या तीरावरती बसून भोजन करूया आणि आपल्या या वासरांना पाणी पाजून आपल्या जवळच ठेवूया. म्हणजे काय होईल की आपण नाहारी करत असताना वासरे देखील या कोवळ्या कुरणामध्ये ते देखील आनंदाने चरतील. गोपालकृष्णांचा हा बेत सर्व त्यांच्या सवंगड्यांनी ऐकला आणि त्यांना सर्वांनाच अतिशय आनंद झाला. ते सर्वजण तयार झाले आणि यमुना जळाच्या तिथेच आपण भोजन करूया
आणि आपली वासरे देखील तेथील मऊ गवत खातील, त्याकरता सर्वजण तेथे तयार झाले. श्रीकृष्णांनी त्या काठावरती एका मध्यस्थानी ठेवून श्रीकृष्ण स्वतः एका मध्यस्थानावर बसले आणि त्यांच्या भोवताली सर्व त्यांचे सवंगडी त्यांना घेरून बसले. सर्वांनी आपल्या आपल्या शिदोऱ्या सोडल्या. श्रीकृष्ण हे गोपबालकांच्या रिंगणात अगदी मध्यस्थानावरती बसले होते. सर्वच त्यांचे सवंगडी हे गोपालकृष्णांच्याकडे तोंड करून बसले होते आणि सर्वजण गोपालकृष्णांना समोरासमोर अखंडपणे पाहण्याचे सुख देखील घेऊ लागले. अशा प्रकारे ते सर्वजण भोजनासाठी बसले आणि त्या सर्वांची शोभा जणू काही एखादे कमळ जसे फुलावे तसे दिसत होते. आणि सगळ्यांच्या मध्यामध्ये बसलेले गोपाळकृष्ण हे त्या कमळाच्या कर्णिके समान दिसत होते आणि त्यांचे हे जे सवंगडी आहेत ते कमळदलाप्रमाणे सुंदर दिसत होते. सर्व सवंगड्यांनी फुले पाने तसेच झाडांच्या साली गोळा करून आणल्या आणि आपल्या शिदोरीतील जे पदार्थ होते ते त्यांच्यावर ठेवून श्रीकृष्णांच्या सह ते सर्वजण त्या ठिकाणी आनंदाने भोजन करू लागले. भोजन त्यांचे चालले होते त्यावेळेला सर्व सवंगडी हे कृष्णांच्या समवेत घडलेल्या वेगवेगळ्या गोष्टी सांगत एकमेकांना हसवत होते आणि अशा प्रकारे ते सर्वजण त्या ठिकाणी आनंद लुटू लागले. आपले सवंगडी हे आनंदाने भोजन करीत असताना श्रीकृष्णांच्या कटिवस्त्रामध्ये बासरी खोचलेली होती आणि त्यांच्या डाव्या बाजूला जे शिंग होते त्यामध्ये वेत खोचलेले होते. त्यांनी आपल्या डाव्या हातात दही भात आणि शिकरणीचा घास धरला होता आणि त्यांच्या कमलदलासमान जे करंगुलीमधून तो दृष्टीस पडत होता. यामुळे काय झाले, सर्व तपांचे भोगते पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांच्या सोबत हास्य विनोद करत त्यांच्या शिदोरीचा ते सर्वजण आनंद घेत होते. तर अशा प्रकारे सर्वजण भोजन करत असताना काय झाले की त्या सर्वांच्या जवळ त्यांची जी वासरे त्या कोवळ्या गवतामध्ये जी चरत होती ती चरता चरता दूर गेली आणि सर्वांच्या दृष्टीआड गेली. थोड्या वेळाने सर्व सवंगड्यांना हे लक्षात आले की आपली जी वासरे येथे चरत होती ती आता येथे दिसत नाहीयेत आणि सर्वांना त्यांच्या सुरक्षिततेबद्दल काळजी वाटू लागली. आणि कृष्णा आपली वासरे येथे दिसत नाहीत असे ते आपल्या भगवान श्रीकृष्णांना म्हणाले. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांचा आपल्या सवंगड्यांवरती एवढा स्नेह होता की आपले सवंगडी हे आनंदाचे भोजन सोडून वासरांच्या शोधात जाऊ नये अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे ते आपल्या सवंगड्यांना म्हणाले की मित्रांनो, तुम्ही असे अर्धवट या भोजनावरती उठून जाऊ नका. तुम्ही सर्वजण असेच बसून येथे भोजन करा. मी स्वतः वासरे शोधण्यासाठी जातो आणि लवकर वापस येतो. त्यावेळेला श्रीकृष्णाच्या वामहस्त कमळावर ते जे दह्याचे शिकरणीचा जो कवळ होता तो तसाच होता आणि त्याच स्थितीमध्ये गोपालकृष्ण उठून वनामध्ये झाडाझुडपामध्ये जाऊन सर्वत्र त्यांनी वासराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्व वनात शोध घेऊनही त्यांना कोठेही वासरे सापडत नव्हती. ज्या वेळेला अघासुराचा वध झाला त्यावेळेला स्वर्गात सर्व देवी देवता या मोठ्या आश्चर्याने या घटनेचे स्वर्गातूनच अवलोकन करत होत्या. त्याच वेळेला विष्णूंच्या नाभीतून जे कमळ अंकुरित झाले त्यावरती प्रगट होणाऱ्या ब्रह्मदेव यांचे देखील आगमन तेथे झाले होते. आणि एवढे छोटेसे हे लहान बालक हे कृष्ण असे अद्भुत कृत्य कसे काय करू शकले याबाबत ब्रह्मदेवांना देखील अतिशय आश्चर्य वाटत होते. या छोटेसे हे जे पूर्ण पुरुषोत्तम भगवान होते त्यांच्या अजून दिव्य लीला पाहण्याची इच्छा ब्रह्मदेवांना झाली आणि त्यामुळे त्यांनी ही जी वासरे चरत होती त्या ठिकाणी त्या सर्व वासरांना स्वतः ब्रह्मदेवांनीच लपवून ठेवले. इकडे श्रीकृष्ण हे वासराच्या शोधात वनात गेले असताना ब्रह्मदेव हे पुन्हा इकडे यमुना काठी आले आणि त्यांनी त्यांच्या सवंगड्यांचे देखील अपहरण केले, त्यांना दुसरीकडे लपवून ठेवले. त्यामुळे श्रीकृष्णांनी जेव्हा वासराचा सर्व वनामध्ये शोध करूनही त्यांना जेव्हा वासरे सापडली नाहीत ते त्यावेळेला परत यमुनेच्या तीरावरती आपल्या सवंगड्यांच्याकडे आले. पण त्यांना
तेथे एकही सवंगडी दिसला नाही आणि आता श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांना देखील हरवून बसले होते. एका गुराख्याच्या रूपाने श्रीकृष्ण ब्रह्मदेवांच्या तुलनेत अगदीच नगण्य होते, परंतु ते तर पूर्ण पुरुषोत्तम भगवान. ब्रह्मदेवांनीच आपली सगळी सवंगडे आणि वासरे यांचे अपहरण केले आहे याची खचितच श्रीकृष्णांना जाणीव होती. त्यामुळे ब्रह्मदेवांनी आपल्या सगळ्या वासरांचे आणि गोपबालकांचे अपहरण केले आहे आणि आता मी एकटाच वृंदावनामध्ये कसं जाणार आणि माझ्या मातांना तरी मी काय सांगणार, त्यांना किती दुःख होईल, असे श्रीकृष्ण भगवान हे विचार करत होते. आता श्रीकृष्णांनी आपल्या सवंगड्यांच्या मातांना प्रसन्न करण्यासाठी आणि ब्रह्मदेवांना आपल्या परमसामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी एकाच वेळेला सर्व गोपबालकांच्या आणि वासरांच्या रूपात स्वतःचा विस्तार केला. अर्थात ते स्वतःच सर्व गोपबालक आणि सर्व वासरे बनली. वेदशास्त्रातून म्हटलेच आहे की पूर्ण पुरुषोत्तम भगवान हे अगोदरच आपल्या शक्तीने या पृथ्वी तलावरील सर्व प्राणीमात्रांच्या मध्ये ते विस्तारित झाले आहेत. असे असल्याने त्यांना अनेक सवंगड्यांच्या आणि वासरांच्या रूपात प्रगट होणे हे त्यांच्या सामर्थ्याच्या पलीकडे अजिबात नव्हते. ते स्वतःच सर्व सवंगड्यांच्या वेगवेगळ्या बांध्याचे, चेहऱ्याचे, रूपाचे होते आणि त्यांची वस्त्रे, अलंकार, त्याचप्रमाणे त्यांचे कार्य आणि त्यांचे स्वभाव हे सुद्धा वेगवेगळे होते. दुसऱ्या शब्दात जर सांगायचे झाले तर प्रत्येक माणूस हा स्वतंत्र आत्मा असल्याने प्रत्येकाची कार्य, प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाची रुची, प्रत्येकाचे असणे दिसणे हे इतरांच्या पासून भिन्नच असणार. तथापि गोपालकृष्ण स्वतः अशा वेगवेगळ्या रूपांच्या बालकामध्ये तेथे प्रगट झाले. ते स्वतःच वेगवेगळ्या रंगाच्या, वेगवेगळ्या उंचीच्या वासरांच्या रूपात देखील प्रगट झाले. हे शक्य होते कारण सर्व काही हे गोपालकृष्णांच्या शक्तीचेच प्राकट्य आहे. तर अशा प्रकारे मूळच्या गोवत्साप्रमाणे आणि सवंगड्यांच्या प्रमाणे गोपालकृष्णांनी वेगवेगळी रूपे प्रकाशित केली आणि स्वतःच्या या सर्व रूपांसमवेत एकत्र येऊन गोपालकृष्णांनी वृंदावन ग्रामामध्ये प्रवेश केला. आता या ठिकाणी वृंदावनातील जे लोक होते त्यांना काय घडले आहे हे समजलेच नाही. त्यामुळे वृंदावनात पोहोचल्यानंतर सर्व वासरेही त्यांच्या त्यांच्या गोठ्यामध्ये गेली आणि सर्व गोपबालके म्हणजे सर्व श्रीकृष्णांचे सवंगडी हे त्यांच्या घरी गेले. घरी पोहोचण्याच्या पूर्वी सर्व सवंगड्यांनी आपापल्या बासऱ्या वाजवल्या. बासरांचा ध्वनी श्रवण करताच सर्व गोपिका ह्या आपल्या घराबाहेर आपल्या मुलांना घेण्याकरता आल्या. आपले मुले पाहिल्यानंतर अगदी वात्सल्य स्नेहाच्या अतिरेकाने सर्व गोपिकांच्या स्तनातून दुधांच्या धारा वाहू लागल्या आणि त्यांनी आपापल्या या बालकांना स्तनपान करवले. वस्तुतः पाहिले तर गोपिकांनी आपल्या बालकांना स्तनपान न करवता साक्षात भगवान पूर्ण पुरुषोत्तम भगवानांनाच स्तनपान त्या करवत होत्या आणि अशा प्रकारे तो त्यांचा पूर्ण पुरुषोत्तम भगवानांना हा एक उपहार होता आणि साक्षात भगवंतांना स्तनपान करण्याची दुर्लभ संधीच वृंदावनातील या सर्व गोपिकांना लाभली होती. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी केवळ यशोदा मातेलाच आपले स्तनपान करवण्याची संधी दिली नाही, तर या प्रसंगात त्यांनी या सर्व ज्या वयस्कर गोपिका होत्या त्यांना देखील भगवंतांनी संधी दिलेली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. जय श्री कृष्ण.